point on that, Gospel of John chapter 3 verse 16. आणि आपण त्या चौथ्या मुद्द्यामध्ये आहोत. योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय 16व्या वचनामध्ये. God so loved the world. देवाने जगावर एवढी प्रीती केली. Means God's love is plentiful. आणि मग याचाच अर्थ की देवाचं जे प्रेम आहे ते विपुल आहे. अगणित म्हणजे विपुलता त्याच्यामध्ये आहे, बहुमता आहे. Abundant love is that there is no lack for everyone. God has got a sufficient love with Him to show upon our lives. आणि मग विपुल असं प्रेम त्याचं आहे, भरपुरीचं प्रेम त्याचं आहे, त्याच्यामध्ये कोणतीच कमतरता नाही. It's not that, as I said, in God's love there is no stock, shortage. आणि जसं मी तुम्हाला सांगितले की त्याच्या देवाच्या प्रीतीमध्ये कोणती कमतरता किंवा बाबा संपले असं नाहीये. No, there is a plenteous for each and everyone. आणि त्या प्रत्येकासाठी, आम्हा प्रत्येकासाठी भरपूर पुरून उरेल असं त्याचं प्रेम आहे. So first we saw God's love. God so loved the world. That is, that God's love is plenteous for each and everyone. आणि मग पहिल्यांदा मी पाहिलं की देवाचं प्रेम जे आहे ते प्रत्येकासाठी विपुलतेने भरलेलं असं आहे. And the second point from that same scripture, that He gave His only begotten Son. आणि त्याच वचनामधला दुसरा मुद्दा जो आम्ही अभ्यासला ते म्हणजे त्यांना आपला एकुलता एक पुत्र दिला. That means God's love is priceless. मग याचा अर्थ की देवाचं प्रेम जे आहे ते विनामूल्य असं आहे. You cannot measure or say, this much, we cannot price it. आणि त्याची आम्ही किंमत करू शकत नाही, ते अमूल्य असं आहे. The best, as a God, the creator of this universe, the best He could give for you and me was His only begotten Son. आणि सर्वात जे उत्तम जे देव जो आपल्याला देऊ शकत होता, जे त्याच्याकडे जे उत्तमातलं उत्तम होतं ते म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र. And against that nothing we can give for Him. आणि त्याच्या बदल्यात त्याला आपण दुसरं काहीच त्याला परतावा म्हणून देऊ शकत नाही. So third we saw that whosoever believeth in Him should not perish. आणि तिसरी गोष्ट, तिसरा मुद्दा जो आम्ही अभ्यासला तो म्हणजे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. Means God's love is protective. म्हणजे देवाचं प्रेम हे आपलं संरक्षण करणारं आहे. Anybody who believes in Jesus, to him or her God will protect. He will become a shield for them. जो कोणी येशूवरती विश्वास ठेवतो मग तो किंवा ती देव त्यांचं संरक्षण करतो, त्यांच्या समोर तो ढाल बनून उभा राहतो. And then finally we are looking into that God's love is permanent. आणि मग शेवटचा जो मुद्दा त्यामधला आहे जो आम्ही पाहत आहोत ते म्हणजे देवाचं प्रेम हे सार्वकालिक आहे. That whosoever believeth in shall not perish but have everlasting life. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. So God's love is permanent. आणि देवाचं प्रेम हे सार्वकालिक आहे. So under that topic we have continued. We have started last 2 weeks back. आणि त्याच विषयाच्या अंतर्गत आपण पुढे चाललेलो आहोत. गेल्या 2 आठवड्यापूर्वी हा विषय मी सुरू केलेला आहे. So to know better that how God's love is permanent. आणि हे अधिक चांगल्या रीतीने जाणून घेण्यासाठी की कसं देवाचं प्रेम हे सार्वकालिक आहे. So God has put me into my heart to look from the one character that we will understand that how God's love is permanent. आणि देवानं माझ्या अंतःकरणामध्ये एक व्यक्तिमत्व घातलं की ज्याच्याद्वारे आम्ही जाणून घेऊ शकतो की कसं देवाचं प्रेम हे आमच्यासाठी सार्वकालिक आहे. So we are looking into from last Wednesday we saw that is a character that is life of Abraham. आणि मग गेल्या 2 आठवड्याच्या मागे आम्ही ते पाहत होतो आणि ते व्यक्तिमत्व जे आहे ते अब्राहमाचं आहे. Means who was Abraham and how God chose, we looked into that. आणि अब्राहम कोण होता, देवाने त्याची कशी निवड केली हे आम्ही ते पाहत होतो. So likewise God has chosen you and me also. आणि त्याच प्रकारे देवाने तुम्हाला आणि मला देखील निवडलेला आहे. See, we do not know God, but God knew us from when we were
formed in mother's womb. आणि आम्ही देवाला ओळखत नव्हतो, पण देव आम्हाला ओळखत होता. ज्यावेळेस आमची मातेच्या उदरामध्ये ज्यावेळेस आमची गर्भधारणा झाली त्यावेळेपासून देव आम्हाला ओळखतो. God knows us. देव आम्हाला जाणतो. And we are created now, means we are born, we have a birth date, we celebrate a birth date, we know how long we have been on this earth. But in God's mind, we are there before the foundation of this earth. आणि आज आम्ही आमचा जन्मदिवस दरवर्षी आम्ही साजरा करतो. आम्ही किती वर्ष आम्ही या पृथ्वी तलावरती आहोत हे आम्हाला माहिती आहे. पण देव आम्हाला अगदी ह्या सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वीपासूनच तो जाणतो. So now as we looked from the life of Abraham, that God chose Abraham, God chose you, God chose me. आणि देवानं अब्राहमाची निवड केली, देवानं तुमची निवड केली, देवानं माझी निवड केली. And God's promise to Abraham, today we will begin with that God's promises to Abraham. आणि आज आम्ही जे पाहणार आहोत ते म्हणजे देवानं जे अभिवचन अब्राहमाला दिलेली आहेत त्या संदर्भात आम्ही बघणार आहोत. Let us look into, turn with me. I would encourage you every time whenever I say that, when we sit for Bible study, please take your Bible with you if you have your Bibles. आणि मी नेहमी तुम्हाला उत्तेजन करत असतो, ज्यावेळेस आम्ही शास्त्राभ्यासासाठी बसतो तर आपलं शास्त्र आपल्या जवळ घेऊन बसा. तर माझ्या बरोबर मी विनंती करेन की आपण ज्या अध्यायामध्ये जाणार आहोत, Genesis chapter 12 verse 2 and 3. उत्पत्ती याचा 12वा अध्याय 2 आणि 3 वचन. Here in these two scriptures we see God promised Abraham. आणि या दोन वचनांमध्ये आम्ही पाहतो की देवानं अब्राहमाला जे वचन दिलेलं आहे, And I will make of thee a great nation, and I will bless thee and make thy name great, and thou shalt be a blessing. And I will bless them that bless thee, and curse him that curseth thee. And in thee shall all the families of the earth be blessed. उत्पत्ती याचा 12वा अध्याय 2 आणि 3 वचन. Genesis chapter 12 verse 2 and 3. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील, तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. Dear people of God, never forget this. Keep in your mind. आणि माझ्या प्रियानो, हे कधी विसरू नका, नेहमी आपल्या मनामध्ये ते जपा किंवा लक्षात ठेवा. And now what we are studying is God's love is permanent. आणि आज जे आपण अध्ययन करत आहोत ते देवाचं प्रेम हे आपल्यासाठी सार्वकालिक आहे. So when we say that God has chosen you and me, and God chose Abraham, आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतो की देवानं तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे, देवानं अब्राहमाला निवडलेलं आहे, and when we start reading the word of the Lord, when we listen to the messages, we get promises words, and many servants of God tells that God loves you and God will do this for you, that for you. We get a lot of promises. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो, अभ्यास करतो आणि पुष्कळशेचे आपल्याला देवाचं वचन प्राप्त होतो, पुष्कळचे जे सेवक आहेत ते आपल्याला भविष्यवाणी करतात की देवानं तुला हे सांगितलेलं आहे, बरीचशीच वचनं आम्हाला प्राप्त होतात. We believe in God. आम्ही देवावर विश्वास We ठेवतो, believe in God's word. आम्ही देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतो. And that is very true, and that is important that we believe in God's word. आणि खूप सत्य आणि खूप महत्वाचं आहे की मी देवाच्या वचनावरती विश्वास When ठेवतो. God chose Abraham, आणि ज्यावेळेस देवानं अब्राहमाची निवड he केली, was Abraham, then God made him Abraham. That is the story. We are not going to that, but know that when God chose Abraham, आणि ज्यावेळेस देवानं अब्राहमाची निवड केली, at that time Abraham was 75 years and Sarah was 65. आणि त्यावेळेस अब्राहम जो होता तो 75 वर्षाचा होता आणि सारा जी आहे ती 65 वर्षाची होती. See, when God promised, we trust God. आणि ज्यावेळेस देव वचन आपल्याला देतो आम्ही देवावर विश्वास ठेवतो. Naturally, we have to trust. आणि मग साहजिक आहे आम्हाला विश्वास ठेवायलाच पाहिजे. There is absolutely no wrong. We need to believe and we need to expect
that what God has promised He will do it. आणि मग त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. ते आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि जे देवाने आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही त्याप्रमाणे केलं पाहिजे. Now look into the chapter 15, Genesis chapter 15. आणि उत्पत्ती याच्या 15व्या अध्यायाकडे आम्ही जाऊया. And verses 1 to we can read 1 to 3. आणि 1, 2, 3 वचन आम्ही वाचूया. After these things, the word of the Lord came unto Abram in a vision, saying, Fear not, Abram, I am thy shield and thy exceeding great reward. And Abram said, Lord God, what wilt thou give me, seeing I go childless, and the steward of my house is this Eliezer of Damascus? And Abram said, Behold, to me thou hast given no seed, and lo, one born in my house is mine heir. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांताने परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्क एलिएझर माझ्या घराचा मालक होणार. अब्राम आणखीन म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही, तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार. See, 12th chapter, we read that, God said, I will make of thee great nation. आणि मग 12व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की देव त्याचं वचन देते की मी तुझ्यापासून राष्ट्र निर्माण करेन. And here, now Abraham is saying to God, what thou will you give me? आणि मग इथं अब्राम देवाला म्हणते की तू मला काय देणार? Because I am childless. कारण मी निसंतान आहे. Because God says, through you I will make a great nation. कारण इथं देवाने सांगितलं होतं की तुझ्याद्वारे मी राष्ट्र निर्माण करेन. When God promises something, ज्यावेळेस देव काहीतरी आपल्याला वचन देतो, we want to see blessings immediately happening or becoming true in our life. आणि मग लगेच आम्ही त्या वचनाला किंवा त्या आशीर्वादाला आम्ही आमच्या जीवनामध्ये उतरलेलं पाहू इच्छितो. Quite natural. आणि हे अगदी सहज साहजिक आहे आमच्यासाठी. Means we trust God. आणि आम्ही देवावर वचन विश्वास ठेवतो. God has promised us. आणि देव आम्हाला ते वचन देतो. And we want to see things happening. आणि मग आमची इच्छा असते की त्या गोष्टी आमच्या ह्याच्यामध्ये घडलेल्या आहेत. When God has promised, expecting from God, is it wrong? आणि मग ज्यावेळेस देव काहीतरी आम्हाला वचन देतो आणि त्याची अपेक्षा आम्ही करणं चुकीचं आहे का? That is what Abraham said. आणि हेच काय अब्राम इथं म्हणत आहे. You said through you I'll make a great nation. आणि मग तू म्हणालास की तुझ्याद्वारे मी चांगलं राष्ट्र निर्माण करेन. And here he's talking to God. What you have given me? I'm a childless person. आणि मग इथं तो म्हणत आहे की देवा तू मला काय दिलेलं आहेस? मी तर निसंतान आहे. We as a human being, आणि एक मनुष्य म्हणून आपण we would like to see things happening. We want the fruits. We want to see with our this physical naked eyes, things are done. आणि मग एक मनुष्य ह्या नात्यानं आपल्याला आशीर्वादित व्हायला आवडतं. आपल्याला ते फळ आपल्याला पाहायला पाहिजे. आपल्या डोळ्यांनी ती फलद्रुपता आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभवायची असते. What is the scripture says? आणि वचन काय सांगतं? God so loved the world, he gave his only begotten son. Whosoever believeth in him shall not perish but have everlasting life. आणि देवानं वचन दिलेलं आहे की देवानं जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्यांना आपला एकुलता एक पुत्र ह्याचा दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. Dear people of God, माझ्या प्रियानो, see again, that is, the scripture reminds me, Romans 8 it says, when God did not spare his own son for himself. आणि मग रोमकरास पत्र 18 मध्ये सांगितलेलं आहे की देवानं आपला
एकुलता एक पुत्र सुद्धा आपल्यासाठी राखून नाही ठेवला, then how he will not give us all things. आणि मग तिथं प्रश्न आपल्यालाच विचारलेला आहे की मग तो सर्व काही आम्हाला कसं काही देणार नाही. That is a question to us. आणि तो आम्हाला प्रश्न आहे. If God did not spare his son for himself, आणि जर देवाने आपल्या एकुलता एक पुत्राला आपल्यासाठी राखून नाही ठेवलं, how we will not give all things what we need in our life. आणि मग तो कसं काय आपल्याला आपल्या सर्व ज्या गरजा आपल्या जीवनामध्ये आहेत तो आम्हाला कसं काय पुरवणार नाही. So that doesn't mean when God promises only he will bless us our spiritual life. आणि मग याचा अर्थ असा नाहीये की ज्यावेळेस देव आम्हाला काही वचन देतो तो फक्त आमच्या आत्मिक जीवनालाच आशीर्वादित करतो. No. नाही. Definitely he will bless our spiritual life, inner man, and in our physical life also. आणि नक्कीच तो आमच्या आत्मिक जीवनाला तो आशीर्वादित करेल आणि आमच्या शारीरिक जीवनाला सुद्धा तो आशीर्वादित करेल. So when we believe in God, when God has promised us, आणि ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो, देव आम्हाला वचन देतो, we want to see the things happening in our life. आणि मग आपली इच्छा असते की त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडलेल्या आपण पाहाव्यात. And we want to measure it up. We want to count the blessings in our life, what God has done for us. आपल्याला त्याची मोजदाद करायची असते की आमच्या जीवनामध्ये काय आशीर्वाद आम्हाला प्राप्त झालेले आहेत. But sometimes, according to our time, our wish, something doesn't happen. पण कधी कधी आपल्या इच्छेनुसार आपल्या वेळेनुसार काही गोष्टी घडत नाहीत. Look, turn to Genesis 16. आणि उत्पत्ती याच्या 16व्या अध्यायाकडे बघूयात आम्ही. So we, in our life, day-to-day life, we come to a conclusion. We try to do something, or in other words, I would say, we try to help God. आणि मग आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही त्याला काहीतरी पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. आणि थोडक्यात सांगायचं तर आम्ही देवालाच मदत करायचा प्रयत्न करत असतो. If you look into the Genesis chapter 16, आणि जर उत्पत्ती याच्या 16व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं, from verse 1 onwards, now Sarai, Abram's wife, bare him no children, and she had an handmaid, an Egyptian, whose name was Hagar. And Sarai said unto Abram, behold, now the Lord hath restrained me from bearing. I pray thee, go in unto my maid. It may be that I may obtain children by her. And Abram hearkened to the voice of Sarai. And Sarai, Abram's wife, took Hagar, her maid, the Egyptian, after Abram had dwelt 10 years in the land of Canaan, and gave her to her husband Abram to be his wife. And he went in unto Hagar, and she conceived. That's enough, I think. 1 to 4, just begin reading. Genesis 16. अब्रामाला आपली बायको सराय हिजपासून काही मुलबाळ झाले नव्हते. तिला हगार नावाची एक मिस्री दासी होती. साराय अब्रामाला म्हणाली, पहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे, तर माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल. तेव्हा अब्रामाने साराय हिचा शब्द मान्य केला. अब्रामाला कनान देशात राहून 10 वर्ष झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राम याला आपली मिस्री दासी हगार ही बायको म्हणून नेऊन दिली. तो हगारेपाशी गेला व ती गर्भवती झाली. Dear people of God, a lot of things are coming. We can learn a lot of things about the family matters, husband and wife, whose advice we should take, all the things are coming in my mind. आणि पुष्कळशा गोष्टी माझ्या डोक्यामध्ये येत आहेत आणि विशेष करून पारिवारिक जीवनामध्ये तर आम्ही कोणाचा सल्ला घ्यावा ह्या सगळ्या गोष्टींसाठी. Sarai was childless. She could not bear a child. आणि सराई ही वांझ होती. And so she thought, and she told Abram to go to Hagar, her handmaid. आणि मग तिची मिस्री दासी होती हगार, तिनं सांगितलं की तू तिच्या पाशी जा. And here we read that
Abraham hearkened to the voice of Sarai. आणि मग इथं आम्ही बघतो की सराईचा जो शब्द होता त्याला ते मान्य केलं. Sometimes I would say, when God speaks to us, आणि कधी कधी मी असं म्हणेन की जर त्यावेळेस देव आमच्याशी बोललेला आहे, man is the head of the family. आणि पुरुष हा त्या परिवाराचा मस्तक आहे. The man is the head of the wife. आणि मग स्त्रीचा तो मस्तक आहे. If you look into the Genesis chapter 3 also, आणि मग उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जरी आम्ही पाहिलं, when Eve ate the fruit of the tree which God had told not to eat, आणि जे हवेनं जे फळ खाल्लं, जे देवानं सांगितलं होतं की खाऊ नको, she took that fruit after eating and gave it to Adam. आणि मग तिनं स्वतः खाल्लं आणि नंतर ते आपल्या पतीला देखील तिनं दिलं. He took it and just ate it. आणि त्याने ते घेतलं आणि खाल्लं. And afterward we see that Adam is blaming Eve because she gave the fruit and he ate it. आणि मग नंतर आम्ही पाहतो की आदाम जो आहे तो हवेवरती आरोप घालते की तिनं मला दिलं म्हणून मी खाल्लं. Now here also if we look, now Sarah is telling to Abraham and Abraham is obeying to his wife Sarah. आणि मग इथं आम्ही हे इथंही बघतो की साराई जी आहे ती आपल्या पतीला सांगत आहे आणि तोही तिच्या गोष्टी मान्य करत आहे. Dear people of God, when God speaks to us, आणि माझ्या प्रियानो, ज्यावेळेस देव आमच्याशी बोलतो, we need to respond to the voice of God. आम्हाला देवाचा जो वाणी आहे त्याला आम्ही प्रतिसाद दिला पाहिजे. Do not conform to the flesh and the blood. आणि मग शारीरिक ज्या गोष्टी आहेत त्यावरती आम्ही खात्री आम्ही नाही करून घेतली We पाहिजे. should not get confirmed by the people when God has spoken to you and me आणि मग personally. ज्यावेळेस वैयक्तिक रीतीनं देवाला आमच्याशी बोललेला आहे त्यावेळेस आम्ही लोकांच्याकडून आमची खात्री करून घेण्याची गरज नाहीये. So when in the 93 when God spoke to me, God called me for the ministry. आणि मग 93ला ज्यावेळेस देवानं मला सेवेसाठी पाचारण केलं. I was already into ministry, evangelistic ministry in this all the region of Maharashtra, South Maharashtra. I was working as an evangelist. आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये एक सुवार्तिक म्हणून मी आधीच काम करत होतो. But I had made a commitment to the Lord. When He called me for the ministry, I will not say no to you. पण मी देवाबरोबर ही वाचा बांधली होती की ज्यावेळेस तू मला सेवेसाठी बोलवशील मी कधी तुला नाही म्हणणार नाही. So after Dad went to be with Him, with the Lord, and God called me to come out of the house as God called Abraham and told me to go to Mumbai. आणि मग ज्यावेळेस माझे वडील प्रभूकडे गेले आणि देवानं मला सेवेसाठी बोलवलं, I think 99% all the people from church people and pastors, some of the family members or well-known family friends, family people, they were trying to convince me not to go. आणि 99% लोक जे होते, माझ्या चर्च असतील, पास्टर्स असतील, माझे घरचे लोक असतील, नातेवाईक असतील, प्रत्येक जण मला जाऊ नको म्हणून सांगत होतो. Because they are not wrong. आणि ते काही चुकीचे नव्हते. Because Dad went to be with the Lord and my two brothers were working in our garage and my third brother, he was in abroad in those days. आणि वडील प्रभूकडे गेले होते आणि माझे दोन्ही भाऊ बाहेर काम करत होते. तिसरा भाऊ जो आहे तो अब्रॉड मध्ये होता. And mom was alone, so they expected me to be with her at this. She has lost her life partner and they wanted me to be with her. आणि मग आई एकटी होती आणि जसं वडील गेल्यामुळे प्रत्येकाची इच्छा होती की मी आई बरोबर राहावं, तिला सांत्वन द्यावं, तिच्या संगती असावं. And my mom also said, because you don't love, that's why you are leaving me and going away. आणि मग माझ्या आई सुद्धा त्यावेळेस हे शब्द बोलली होती की कारण तू माझ्यावर प्रेम करत नाहीस म्हणून तू मला एकटीला सोडून जात आहेस. But dear people of God, पण माझ्या प्रियानं, as God gave me new life, जसं देवानं मला नवीन जीवन दिलं होतं, I had made a commitment to my Lord. आणि मी माझ्या देवाबरोबर ही वाचा बांधली होती That when he will call me for the ministry, I will never say no to him. आणि ज्यावेळेस तो मला सेवेसाठी बोलवेल मी त्याला कधी नाही म्हणणार नाही. So we need to, when God speaks to us, we need to be obedient unto Him. आणि मग ज्यावेळेस देव आमच्याशी बोलतो त्यावेळेस मी देवाच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे.
So here when God has spoken to Abraham that I will bless you and through you I will make a great nation. आणि म्हणून इथे ज्यावेळेस अब्रामाला देवाने वचन दिलेलं आहे की मी तुला आशीर्वादित करेन आणि तुझ्याद्वारे मी राष्ट्र निर्माण करेन. Now here Sarah is like in a barren, she could not bear any child. आणि इथं सारा आता वांज आहे, तिला लेकरू झालेलं नाही, कुठलं लेक अजूनपर्यंत. Now Sarah gives an advice. आणि मग साराने हा सल्ला दिला. Now here Abraham had to decide what to do. आणि मग इथं अब्रामाला हे निर्णय घ्यायचा होता की काय करायचं. Because God had already spoken to him. आणि देवानं आधी त्याच्याशी बोललेलं होतं. But here I would say that he disobeyed God and he listened, hearkened to his wife. आणि मग इथं आम्ही म्हणेन की अब्रामानं देवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही, तर त्यानं आपल्या पत्नीचा सल्ला मान्य केला. And then we see he went to Hagar and then she bore a son that Ishmael was born. आणि मग आपल्याला माहितीये की तो अगारेपाशी गेला आणि ती गर्भवती राहिली आणि तिनं इश्माईलला जन्म दिला. If we look to chapter 21 of Genesis, आणि मग उत्पत्तीच्या 21व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं, we'll look to chapter 21 of Genesis, आणि उत्पत्ती याचा 21वा अध्याय मी पाहूया. 1 and 2 verses. 1 आणि 2 वचन. And the Lord visited Sarah as he had said, and the Lord did unto Sarah as he had spoken. For Sarah conceived and bare Abram a son in his old age at the set time of which God had spoken to him. यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले. सारा गर्भवती झाली. देवाने सांगितलेल्या समयी अब्रामाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला. Just listen carefully. लक्षपूर्वक ऐका. When God called Abram, he was at the age of 75. आणि मग ज्यावेळेस देवानं अब्रामाला पाचारण केलं तो 75 वर्षाचा होता. And Sarah was 65. आणि मग सारा 65 वर्षाची होती. So when God had spoken, God had given him a promise. आणि ज्यावेळेस देवानं त्यांना वचन दिलं त्यावेळेस देव त्यांच्याशी बोलला. That word to come to pass, it took 25 years. आणि मग ते वचन पूर्ण होण्यासाठी 25 वर्षाचा कालावधी लागला. It doesn't take so much time. आणि मग याचा अर्थ खूप वेळ काही लागलेला नाही. Yes, no. It doesn't take too much time. For God, very next after God promising Abram and Sarah, He would have blessed them and they could have bear the child. As God promised, God could have just blessed them and Sarah could have bore a child. आणि जसं देवानं वचन दिलं, देवानं त्यांना आशीर्वादित केलं आणि सारेला लेकरू झालं असतं. But why from 75 years to 100, when God's word came to pass, when they had a child, Isaac was born, Abram was 100 and Sarah was 90. आणि मग ज्यावेळेस त्या 75 वर्षापासून ज्यावेळेस इसाहाक झाला त्यावेळेस अब्रामाचं वय जे होतं 100 होतं आणि साराचं वय त्यावेळेस 90 होतं. It's why it took so long. Why did God delay for 25 years? आणि मग का इतका वेळ लागला? देवाने इतका 25 वर्षाचा कालावधी का घेतला? Why God couldn't have done at the very moment when God spoke to Abraham, and as I said, He could have blessed them and they could have bear a child. आणि मग काय देव लगेचच जसं अब्रामाशी त्यानं बोललो लगेच तो देऊ शकला नसता का? लगेच त्यांना लेकरू झालं नसतं का? That is a big question. हा मोठा प्रश्न आहे. And that's where we need to understand. आणि म्हणूनच आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. What we are looking is God's love is permanent. आणि आम्ही काय पाहत आहे की देवाचं प्रेम हे सार्वकालिक आहे. Those who believe in Him shall not perish but have
everlasting life. आणि जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्याचा नाश होणे तर त्यांना सार्वकालिक जीवन So प्राप्त God's होणार. love is everlasting, permanent, it doesn't change. आणि मग देवाचं प्रेम हे सार्वकालिक आहे, ते कधी बदलत नाही. You know, He doesn't change according to the time, आणि मग वेळेनुसार ते बदलत नाही. according to monsoon, according to our moods, He doesn't change. आणि आमच्या स्वभावानुसार आणि वातावरणानुसार ते बदलत नाही. You know, God promised at the age of 75 and it was fulfilled at the age of 100. आणि 75व्या वर्षी देवानं त्याला वचन दिलं आणि 100व्या वर्षी ते पूर्ण केलं. So many things in my life. आणि पुष्कळशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये. What didn't I ask God to do for me, but He has done it. आणि मग जे गोष्टी मी देवाला मागितलं सुद्धा नाही की मला पाहिजे, पण देवाने ते माझ्यासाठी केलं. Lord, beyond my imagination, I didn't ask, I didn't expect, but God has blessed me with. आणि माझ्या समजण्यापेक्षा पण जास्त किंवा मी अपेक्षा पण केली नाही, पण देवानं ते केलं. Wonderful things. पुष्कळशा चांगल्या गोष्टी. In early days actually, some of the things, of course, when I came to the Lord, I was young, and as some people, they told me to write down your prayer, your needs, prayer request, and you can write it down and note it down and keep in your Bible and pray every day. आणि मग ज्यावेळेस पूर्वी मी प्रभूकडे आलो त्यावेळेस पुष्कळशा लोकांनी मला सांगितलं होतं की तुझ्या ज्या प्रार्थना विनंती आहेत त्याची तू यादी कर, तुझ्या पवित्र शास्त्रामध्ये तू ठेव आणि रोज त्याच्यासाठी प्रार्थना कर. I was very young. आणि मी खूप तरुण होतो. And I had a lot of desires in my heart. Of course, anything I would desire that is for the kingdom of God. आणि पुष्कळशा इच्छा माझ्या मनामध्ये होत्या आणि नक्कीच ज्या काही इच्छा होत्या त्या देवाच्या राज्यासाठी होत्या. I was a traveler. I traveled throughout India. God took me for His glory. आणि मग मी एक प्रवासी आहे. देवानं पुष्कळ ठिकाणी मला प्रवासासाठी घेऊन गेलेला आहे. देवानं मला त्याच्या गौरवासाठी उपयोगात आणलेला आहे. Still I remember I had a list of things for the growth, for the ministry. I had to decide. So my list was there. आणि मला अजूनही आठवतं की माझ्याकडे ती यादी होती, पुष्कळशा गोष्टी त्याच्यामध्ये नमूद होत्या. I did ask for guitar, and early days I didn't have 300 rupees to buy a second-hand guitar. आणि मग मी देवाला गिटार मागितली तरी त्या काळामध्ये माझ्याकडे 300 रुपये सुद्धा नव्हते जुनी गिटार घेण्यासाठी. I used to cry, Lord. आणि मी पुष्कळ रडायचो I देवाला. prayed and asked, Lord, give me guitar, give me guitar, give me guitar. आणि मी देवाकडे प्रार्थना करायचो आणि मी म्हणायचो देवा मला गिटार दे, देवा मला गिटार दे. Somehow then finally God blessed me and 300 rupees I could collect and I could buy that second-hand guitar. आणि मग कसं तरी प्रकारे देवाने मला आशीर्वादित केलं. 300 रुपये मी मिळवू शकलो आणि मग देवाने मला ती गिटार दिली. Dear people of God, माझ्या प्रियानो, now today God has blessed me with many guitars. आणि मग आज पुष्कळशा गिटार्स देवाने मला दिलेले As I आहेत. said, I was a traveler and I used to listen music all the time. And in those days, there Walkman were there. Walkman, small cassette recorder player was there, and I was asking God to give me that. आणि मग मी प्रवास करायचो आणि त्या काळात मला म्युझिक ऐकायला आवडायचं आणि त्या काळामध्ये जो छोटा वॉकमॅन असायचा कॅसेटचा, मी देवाला म्हणायचं की देवा मला ते पाहिजे आहे. First I got a Walkman which I could just listen to the music. आणि मग आधी मला एक वॉकमॅन असा मिळाला की जो फक्त मी म्युझिक ऐकू शकत होतो, music messages. आणि संदेश ऐकू शकत होतो. But as God lifted me up and then I wanted a Walkman with a recorder so that I can record my messages and I can listen back and I can give to people to listen to Bible studies. Wonderful God. Still I got my messages. आणि मग नंतर मग मी देवाकडे अशी मागणी करू लागलो की मला रेकॉर्डिंग करण्यासाठी सुद्धा वॉकमन अशा प्रकारचा पाहिजे आहे की ज्याकडे मी स्वतःचे संदेश रेकॉर्ड करू शकेन, मी स्वतः ऐकेन आणि इतरांना देखील ते मी देऊ शकेन. I had a list. In the list I had the Bibles, everything beyond my imagination. God bless me. आणि मग माझं पवित्र शास्त्र पुस्तक प्रत्येक गोष्ट देवानं माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त देवानं मला आशीर्वादित केलं. But in the ministry, some things God has promised me. पण सेवेमध्ये काही गोष्टी मला देवानं वचन दिल्या होत्या. I have not seen that has come yet past. आणि मी अजूनही ते पूर्ण झालेलं मी पाहत नाहीये, मला दिसत नाही. Now what to do? आता काय करायचं? Should I say that God has failed? Yeah, He has promised and He has not fulfilled it yet. आणि मग काय मी असं म्हणू का की देव अपयशी ठरलेला आहे, त्यानं मला वचन दिलं आणि त्यानं अजून पूर्ण केलेलं नाहीये? I have a lot of things to tell you. The testimony is what Lord has I not asked, but God has blessed us.
आणि पुष्कळशा गोष्टी आहेत मी तुम्हाला साक्ष म्हणून सांगू शकतो ज्या मी मागितलेल्या पण आहेत, पण देवाने मला ते आशीर्वादित केलेलं आहे. But in the ministry, there are a lot of confirmation. Lord has spoken to me. I know God has called me for that. आणि मग पण सेवेमध्ये पुष्कळशा गोष्टींची खात्री देवानं मला दिलेली आहे आणि मला माहिती आहे की देवानं मला त्याच्यासाठी पाचारण केलेलं आहे. But some things have not come to pass. पण काही गोष्टी अजूनही पूर्णतेस आलेल्या नाही आहेत. So you think I should help God to do that? मग असं म्हणायचं का मला की मी देवाला त्याच्यासाठी सहाय्य करावं पूर्णतेसाठी? As Sarah tried to help Abraham to, through the maidservant that he will have a son. आणि मग जसं साराईनं अब्रामाला सहाय्य केलं की तिच्या दासीच्या द्वारे त्यांना पुत्र प्राप्ती व्हावी. Dear people of God, माझ्या प्रियानो, what we see the delay when God promised Abraham at the age of 75. आणि आम्ही जे काही दीर्घ वेळ बघतो आम्ही की जे देवानं वचन अब्रामाला दिलं 75व्या वर्षी, it was fulfilled at the age of 100. And the scripture says at the old age 100. आणि मग ते पूर्ण वचन झालं ते 100व्या वर्षी, जसं वचन आम्हाला सांगतं की त्याच्या म्हातारपणात ते पूर्ण झालं. We think, and the question I raise myself a question, why did God delay so much? आणि मग मी मला स्वतःला प्रश्न करतो की देव का इतका वेळ घेतो? Why he had to wait? God had to wait that Abraham should become old and then he will bear a son. आणि मग का देवाने इतकी वाट पाहिली की तो म्हातारा व्हावा आणि मग त्याला मुलगा व्हावा? Sometimes we lose our patience. आणि कधी कधी आम्ही आमचा धीर सोडून बसतो. As a human beings we lose our patience. आणि मग एक मनुष्य म्हणून आमचा धीर आमचा सुटत जातो. So that's what Abraham and Sarah tried to help God. आणि मग अशा प्रकारे अब्राम आणि साराने सुद्धा देवाला सहाय्य करायचा प्रयत्न केला. But God never changes what he says. पण देव कधीच त्याचं वचन जे आहे तो बदलत नाही. Hebrews 13:8 it says. आणि इब्रिकरास पत्राचा 13वा अध्याय 8वा वचन सांगतं, Lord Jesus is yesterday, today and forever he is the same. आणि मग येशू ख्रिस्त जो आमचा प्रभू आहे तो काल, आज आणि युगानुयुग तो सारखाच आहे. What he has promised he will fulfill it. आणि जे काही त्याने अभिवचन दिलेलं आहे तो ते पूर्णतेस आणणार आहे. Just it is my thinking that I'm not saying it is the answer, but I'm just giving some reasons why maybe God delayed in giving the son to Abraham. आणि हे काय माझे विचार आहेत, हे मी म्हणत नाही की हे उत्तर आहे, पण मला असं वाटतं की का देवानं अब्रामाला लेकरू देण्यासाठी इतका वेळ घेतला. See, when God called Abraham, he was 75 and Sarah was 65. आणि ज्यावेळेस देवानं अब्रामाला पाचारण केलं त्यावेळेस तो 75 वर्षाचा होता आणि त्याची पत्नी सारा ही 65 वर्षाची होती. So maybe then God would have blessed them if they would have had a children and Isaac would have been born. आणि मग कदाचित देवाने त्याच वेळेस त्यांना जर आशीर्वादित केलं असतं आणि त्यांना लेकरं झाली असती, इसाकाचा जन्म झाला असता. Maybe initially they must have thought of God and would have grateful to God. आणि maybe they would have been grateful to God for blessing them with the son. आणि मग कदाचित ते त्यांना लेकरू झालं म्हणून त्यांनी देवाला धन्यवाद दिला असता. And sometimes faithful to God. आणि मग काही वेळेसाठी ते देवाबरोबर विश्वसनीय राहिले असते. But gradually I think they would have forgotten God. आणि पण मी असं ते जास्त करून ते देवाला विसरून गेले असते. One more thing. आणखीन एक गोष्ट. See, when God gave Isaac, आणि ज्यावेळेस देवानं इसाकाला दिलं, God asked Abraham at the old age he is born, and God is asking Isaac to give him as a sacrifice. आणि देव म्हातारपणात तो जन्मला, पण देव पुन्हा त्याला म्हणतो की त्याला अर्पण म्हणून तो दे. What a taste. आणि कशा प्रकारची परीक्षा असेल. At the old age he has a son Isaac, and God is asking send that son to be sacrificed. आणि मग म्हातारपणामध्ये इसहाक त्याला जन्माला आला, वचनदत्त जो पुत्र होता, आणि त्यालाच देव म्हणतो की त्याचं तो अर्पण कर. And now in this old age, both of the Abraham and Sarah, he is the only one support and whatever you say. In the old age he was the everything for them. आणि अब्राम आणि सारासाठी त्या म्हातारपणाची काठी म्हणायला गेलं तर तो इसाकच होता, सर्व काही तोच होता.
But at the old age, God is asking him to be sacrificed. आणि मग त्या म्हातारपणात देव त्यांना म्हणत आहे की त्याचं अर्पण कर. Suppose this if it would have happened after when God called after 75 age or 80 when he is 85. If God would have blessed them with Isaac and God would ask them to give sacrifices. आणि मग जर समजा जर 80-85च्या दरम्यान जर देवाने त्यांना आशीर्वादित केला असेल आणि देवाने त्यांना म्हटलं असं की त्याला तुम्ही अर्पण करा. First thing they would have thought at the age of 75 and 65, they had a son, so they can have they can have children. आणि कदाचित त्यांनी पहिल्यांदा गोष्ट विचार केला असता की 65 आणि 75 वर्षामध्ये त्यांना लेकरू झालं असतं आणि अजून वेळ आहे, त्यांना कदाचित आणखी मुलं होतील. If God would have asked them to sacrifice Isaac, that would have been not so hard for them. It would have been just easy. Okay, he's gone. God is asking sacrifice. Okay, we will have another children now. आणि मग ठीक आहे, देवानं त्याला अर्पण म्हणून मागितलेलं आहे तर आपण त्याला देऊया, आपल्याला आणखीन लेकरं होतील. But at the age of 100, पण 100 वर्षानंतर now he has a born son and he has got a child Isaac, and after he has become young, now God is asking him to give a sacrifice. आणि मग आता तो 100 वर्षामध्ये देवानं त्यांना आशीर्वादित केलेला आहे, लेकरू झालेला आहे आणि ते तरुण झाल्यानंतर देव म्हणत आहे की त्याचं अर्पण कर. Dear people of God, 75 to 100, their walk with the Lord was very important. आणि मग 75 वर्षापासून 100 वर्षापर्यंत ते जे देवाबरोबर चालले ते खूप महत्वाचं होतं. And God's love never changed. आणि देवाचं प्रेम कधी बदलत नाही. They didn't mistake. Sarah told Abraham to go to the maidservant and have the child. That was absolutely wrong. आणि त्यांनी चूक केली. सारानं सांगितलं की आगारेपाशी जा आणि पुत्र होऊ दे, ते खूप चुकीचं होतं. But God's love never changed. पण देवाचं प्रेम कधी बदलत नाही. When God speaks, he is not a man that he should lie. He fulfills his words. आणि मग देव ज्यावेळेस बोलतो तो मनुष्य नाही की त्यांना लबाडी करावी, तो आपलं वचन पूर्ण करतो. What he says, he will do it. आणि जे काही तो बोलतो ते करतो. We may think the climate has changed, the age matter has changed, everything. What we think it is changed. आणि मग आपल्याला वाटतं की अरे वातावरण बदललेलं आहे, वय बदललेलं आहे, वेळ बदललेली आहे, आपल्याला वाटतं बदललेलं आहे. For God nothing makes difference. आणि देवाला त्याचा काही फरक पडत Whether नाही. 75 or 100, for God nothing is impossible. आणि मग 75 असो किंवा 100 असो, देवाला काही अशक्य असं नाही. God has spoken when we come to the Lord, when we believe in God. Doesn't matter, it looks a long period for us, but he will fulfill his words. आणि मग ज्यावेळेस देवाने त्यांना वचन दिलेलं आहे की तो त्यांना आशीर्वादित करेल आणि तो त्याच्यासाठी त्यांचा जो वेळ किंवा वय जे आहे त्याच्यासाठी काही फरक पडत नाही, तो ते पूर्ण करणारा देव आहे. At the age of 75 and 65, they would have had children. They would have thought because they are still strong, so they bore a child. आणि मग जर 65 आणि 75 वर्षामध्ये त्यांना लेकरं झाली असती तर त्यांना वाटलं असतं की अरे अजून आम्ही शरीर धष्टपुष्ट आहे म्हणून आम्हाला लेकरं झाली. But when they had at the age of 190, that is a real miracle of God. आणि मग ज्यावेळेस 100 आणि 90 वर्ष होतं ते देवाचं खरा चमत्कार. See, that is what we say. Then we say it's a miracle God has done for us. आणि मग आम्ही म्हणू शकतो की देवाने हा चमत्कार आमच्यासाठी केलेला In आहे. our excess, in our strength, when we happen something, we are not so grateful to God. आणि म्हणजे आपल्या ताकदीमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये जर काही गोष्टी घडल्या तर आपण तेवढं देवाला आदर देत नाही. But beyond our expectation, beyond our strength, beyond our capacity, something happens, we are grateful to God. पण ज्यावेळेस आमच्या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन आमच्या कर्तृत्वाच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस काही गोष्टी घडतात त्यावेळेस आम्ही खरोखर मनापासून देवाला धन्यवाद देतो. Lot of things God has done beyond our expectation, beyond our strength, beyond our capacity. आणि मग पुष्कशा गोष्टी आमच्या अपेक्षेच्या पलीकडे आमच्या शक्तीच्या पलीकडे देवाने आमच्यासाठी केलेल्या आहेत. I want to bring one more example for you. आणि आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला देऊ Now we इच्छितो. don't have time, but let's quickly we look into Gospel of John. आणि योहान शुभवर्तमानाकडे आम्ही पटकन जाऊया. If we look into the chapter 11, आणि जर आम्ही 11व्या अध्यायामध्ये पाहिलं, interesting story. आणि खूप चांगली एक गोष्ट आहे. You know, Jesus' friend whom he loved, that is Lazarus, story is there. आणि मग लाजार जो येशूचा मित्र होता ज्याच्यावर येशूची प्रीती होती
त्याची गोष्ट तिथं आहे. And Lazarus became sick, and the message went to Jesus. आणि लाजरस आजारी पडला आणि तो निरोप जो आहे येशूकडे गेला. 4th verse. 4th वचन. Okay, let us read 6th verse. When he had heard, therefore, that he was sick, he abode 2 days still in the same place where he was. आणि 6वं वचन मी वाचूया. Gospel of John chapter 11 verse 6. म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले, तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी 2 दिवस राहिला. Now we'll read 3rd verse. आणि 3रं वचन. Therefore his sister sent unto him, saying, Lord, behold, he whom thou lovest is sick. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. Means Jesus loved Lazarus. That shows the scripture. आणि मग येशू ख्रिस्त लाजरवर प्रेम करत होता हे या वचनाद्वारे आम्हाला समजतं. But 6th verse we say, after Jesus came to know that his friend Lazarus whom he loved, he is sick. Means he is going to die when he came to know, but still Jesus for no reason he stayed back 2 more days. That is what the scripture says. आणि मग 6व्या वचनामध्ये आम्ही बघतो की ज्यावेळेस त्याला निरोप मिळाला की त्याचा मित्र ज्याच्यावर तो प्रेम करतो तो आजारी आहे, मरणासन्न अवस्थेमध्ये आहे, तरीही तो 2 दिवस अजून तिथंच राहिलेला. 5th verse also we read, now Jesus loved Martha and her sister and Lazarus. आणि मार्था, तिची बहीण व लाजार ह्यांच्यावर येशूची प्रीती होती. Yes, that is very clear. Means he loved and her family, and he loved Lazarus very much. But he got the message, but still he stayed 2 more days extra. आणि हे खूप स्पष्ट आहे की त्या परिवारावर लाजार, मार्था यांच्यावर त्याची प्रीती होती, पण तरीही तो 2 दिवस राहिला. Now question comes. मग प्रश्न निर्माण होतो, if Jesus loved really, खरंच जर येशू ख्रिस्त त्याच्यावर प्रेम करतो, when we our close friend somebody sick, serious, when we get the news, will we stay back for no reason and just give some excuse? आणि मग आपल्या जवळचं जर कोणी आजारी असेल आणि अशा लोकांसाठी काय आम्ही कारण देऊन आम्ही गप्प शांत बसतो का 2 दिवस? Immediately, yes, what happened? When happened? Where is he? Where is admitted? Immediately we rush to the hospital. आणि मग लगेच आम्हाला कळताच आम्ही काय झालं, कुठं ऍडमिट केलेलं, आम्ही लगेच हॉस्पिटलला पळतो. When Jesus reached at Bethany, आणि ज्यावेळेस बेतानी या ठिकाणी येशू ख्रिस्त गेला, read verse 17. आणि 17व वचन मी Then वाचलं. when Jesus came, he found that he had lain in the grave 4 days already. आणि येशू आला तेव्हा त्याला कळले की त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले होते. One more confirmation in 39th verse. Same chapter. Jesus said, take ye away the stone. Martha, the sister of him that was dead, said unto him, Lord, by this time he stinketh, for he hath been dead 4 days. आणि मग त्याच अध्यायामध्ये 39व वचन, येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. Do you understand here? इथं तुमच्या लक्षात येते का? Lazarus is sick. लाजरस आजारी होता, He is alive. तो जिवंत होता. Jesus got the news. आणि येशूला तिची वार्ता समजली. But still Jesus continued to stay in other place. He did not come to see him. आणि तरी येशू तिथंच राहिला, तो त्याला पाहण्यासाठी आला नाही. But he came, Jesus, to Bethany after 4 days he is dead. आणि पण तो बेतानी या ठिकाणी आला ज्यावेळेस त्याला मरून 4 दिवस झाले होते. How does it look? कसं दिसतंय? Easily we can misunderstand by when we look into this angle. आणि जर ह्या अँगल मधून जर आम्ही पाहिलं तर सहज रीतीने आम्ही त्याच्याबद्दल गैरसमजूत करून घेऊ शकतो. How Jesus could do this? आणि येशू कसं काय हे करू शकतो? So much he loved the family and the Lazarus, and he
After knowing also we send a message also, he did not come. आणि मग तो इतका त्या परिवारावर लाझरवर प्रेम करतो आणि निरोप पाठवून सुद्धा तो आला नाही. Sometimes, dear people of God, we pray to God, आणि कधी कधी आम्ही प्रार्थना करतो but we see nothing happens. आणि पण आम्ही बघतो की काहीच घडत नाहीये, No answer. उत्तर मिळत नाहीये. In other words, we get misunderstood. मग दुसऱ्या भाषेमध्ये आम्ही गैरसमजूत करून घेतो. Why did Jesus delay in going to Lazarus? आणि का येशूनं लाझरस याच्या ठिकाणी जायला दीर्घाई केली? Means when he was alive, why didn't Jesus go there? आणि जो जिवंत असतानाच तो का गेला नाही? Why didn't Jesus go and heal him when he was sick? आणि काय येशूनं तिथं जाऊन ज्यावेळेस तो आजारी होता त्यावेळेस त्याला स्पर्श करून बरं केलं नाही? If we would have been there and if we think that, I think Jesus did a wrong thing. He could have gone when Lazarus was sick and he would have healed him that time only. आणि मग आपण तिथं असो तर आपण लगेच त्याच्याबद्दल गैरसमजूत करून घेतलं असं नाही. त्याने चुकीचं केलं, त्याने जायला पाहिजे होतं, त्याला बरं करायला पाहिजे होतं. And he wouldn't have died. आणि मग तो मेला नसता. We think, Jesus, why he didn't answer my prayer? If he would have done this, this would have happened. आणि मग आपण असं विचार करतो की का येशूनं माझ्या प्रार्थनेचं उत्तर ऐकलं नाही. जर त्याने ऐकलं असतं तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. If at the age of 75 only, if God would have blessed them and had a son, that would have been better, we think. आणि मग आपल्याला असं वाटतं की 75व्या वर्षीच त्याला देवाने आशीर्वादित करायला पाहिजे होतं, त्याला लेकरू व्हायला पाहिजे होतं, मग हे चांगलं झालं असतं. Why God gave them at the old age of 190, God blessed them with a son. आणि मग का देवाने 100 वर्षापर्यंत त्यांना थांबवलं, 90 वर्षापर्यंत थांबवलं, मग त्यांना देवाने आशीर्वादित केलं? God is a God. देव हा देव आहे. He knows the best and better things for us. आणि त्याला आपल्यासाठी उत्तमातल्या उत्तम गोष्टी काय ते त्याला माहिती What असतं. we think now is the best, God has kept better than that for us. आणि मग आता जे आपल्याला चांगलं दिसत आहे त्याच्यापेक्षा उत्तम देवाने आमच्यासाठी ठेवलेलं असतं. Dear people of God, read 4th verse, is the secret why Jesus delayed in going to Lazarus. आणि मग 4थं वचन आम्ही वाचूया, जे त्याचं जे गुपित आहे की का येशूने तिथं जायस दिरंगाई केली, त्याचं उत्तर आम्हाला तिथे मिळतं. Sometimes we receive the answer late. The reason is something God has kept for us, greater things. आणि मग कधी कधी आपल्याला उत्तर उशिरा मिळतं, कारण त्याचं कारण असतं की देवानं आपल्यासाठी अद्भुत आणि उत्तम अशा गोष्टी ठेवलेल्या असतात. Gospel of John chapter 11 verse 4, when Jesus heard that, he said, this sickness is not unto death, but for the glory of God, that the Son of God might be glorified thereby. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे ह्यासाठी आहे. Dear people of God, understand, listen carefully. माझ्या प्रियानो, लक्षपूर्वक ऐका. Sometimes we think God should answer our prayer immediately. आणि कधी कधी आपल्याला वाटते की देवानं आपल्या प्रार्थनेचं उत्तर लगेच द्यावं. But we don't see that happening. पण आपण पाहतो की ही गोष्ट घडत नाहीये. Now we think that Jesus would have gone as soon as he got the message, he would have gone and healed Lazarus. आणि मग आपल्याला असं वाटतं की जसं निरोप मिळालं लगेचच येशूनं तिथं जायला पाहिजे होतं आणि लाझरसला बरं करायला पाहिजे. Think this way, if Jesus would have gone to Lazarus when he was sick and Jesus would have prayed and he would have been healed. आणि मग अशा प्रकारे विचार करा की येशू ख्रिस्त त्यांना लगेच गेलेला आहे, त्याला बरं केलेलं आहे. I think so. In the same place before Jesus was persecuted. आणि मग त्याच जागी येशू Before, ख्रिस्त Jesus was persecuted. People came to stone him. आणि येशू ख्रिस्ताचा छळ झाला होता. So when now Jesus, when Lazarus sick, Jesus didn't go. आणि मग ज्यावेळेस लाझरस आजारी होता येशू ख्रिस्त गेला नाही. If he would have gone at that time, आणि जर तो गेला असता, Lazarus definitely 100% he would have been healed. आणि मग नक्कीच लाझरस बरा झाला असता. But पण why he didn't go? का तो गेला नाही? The reason is, कारण जे आहे, now we read the scripture, already it was 4 days Lazarus was dead. आणि मग आता मी वचन वाचलं की आधीच त्याला 4 दिवस झाले होते मरून. 39 scripture says it must be now stinking, now already decayed,
Already the body must be decaying now. आणि मग 39व्या वचनामध्ये सांगितले की त्याला दुर्गंधी सुटली असेल, जे शरीर आहे कुजायला सुरुवात झाली Now आहे. here Jesus comes, आणि मी इथे येशू आलेला आहे. raise Lazarus from the dead after 4 days. आणि मग इथं येशू ख्रिस्ताने लाजारसला 4 दिवस मरून झाले होते, त्यातून त्याला जिवंत केलेला आहे. Now compare both. आणि मग आता दोन्हीची तुलना What is करूया. the best now? You tell me. आणि मग उत्तम काय आहे ते सांगा. Lazarus was sick. लाजारस आजारी होता Jesus would have gone there आणि येशू ख्रिस्त तिथे गेला असता and healed him. आणि त्याला बरं केलं असतं. This one miracle. एक चमत्कार. Now here now Lazarus is dead for 4 days. पण इथं लाजारस मरून 4 दिवस झालेले आहे. Already means decomposing, the body decomposing started. आणि मग शरीर जे आहे ते कुजायला सुरुवात झालेली आहे. And here Jesus comes and raises Lazarus from the dead. आणि इथं येशू येतोय, त्याला मरणातून आता उठवत आहे. Which is greater miracle? आणि मग कोणतं सगळ्यात चांगलं चमत्कार आहे? We think Jesus should come and heal my sickness. आणि मग आपल्याला असं वाटतं की येशूने यावं आणि माझ्या जे आजार आहेत त्याला त्यानं बरं करावं. We think now Jesus should come and whatever the situation in the family is there, he should solve that problem. आणि आपल्याला असं वाटतं की ज्या येशूने आता आमच्या जीवनामध्ये यावं आणि ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर कराव्यात. But we see it doesn't happen like that. आणि पण आपण बघतो की असं लगेच काही होत नाहीये. Why? का? We think, "Arey God, what God, what He's not doing anything." आणि मग आपल्याला वाटतं अरे देवा काय काय करत नाहीये. That is what Abraham said to God also. आणि मग तीच गोष्ट अब्राहमाने सुद्धा देवाला म्हटलेली आहे. What will you give me? तू I काय am a childless man. आणि तू काय मला देणार आहेस? मी निसंतान व्यक्ती आहे. You have promised me I will bless you with a great, I'll make a great nation out of you. आणि तू मला वचन दिलं होतंस की माझ्याद्वारे तू राष्ट्र निर्माण करशील. Did God change? काय देव बदलला? We think it is a time. We think it is a time. आणि आपल्याला असं वाटतं की हा वेळ आहे. 75 to 100 years, it is too long. So 25 years. आणि मग 75 ते 100 वर्ष खूप वेळ आहे. 25 वर्ष. But God in His time, He does all things beautiful. देव त्याच्या वेळेमध्ये सर्व गोष्टी सुंदर बनवतो. Lazarus, he would have been healed when he was sick. आणि मग लाजारस ज्यावेळेस आजारी होता त्याच वेळेस तो बरा झाला असता. By that healing, God's name would have been not glorified. आणि मग कदाचित त्या बरे करण्याच्या द्वारे देवाचं नाव अशा प्रकारे गौरवित झालं नसतं. So fourth scripture says, John 11:4, when Jesus heard that, he said, "This sickness is not unto death, but for the glory of God, that the Son of God might be glorified thereby." हे ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे ह्यासाठी तो आहे. We may think Lazarus is dead now. आपल्याला वाटतं की लाजारस मेलेला आहे. Now 3 days, after 3 days the body started decomposing. आणि मग 4थ्या दिवशी शरीर जे आहे दुर्गंधी सुटायला लागते. Gone home. आशा निघून गेली. For Jesus, for God, nothing is. पण येशू ख्रिस्तासाठी काहीच अशक्य It's नाही. not a delay, it's not a late. आणि त्याच्यासाठी तो उशीर नाहीये. He can create, make a new creation out of that. What we say, God. आणि मग जे गेलेलं आहे काही नाहीये असं जे आपण म्हणतो तर त्याच्यापासून तो नवीन निर्मिती करू शकतो. So dear people of God, माझ्या प्रियानो, then what we have to understand is we think now that what Lord has promised, what we listening the word of the Lord, but nothing is happening. आणि मग आपल्याला असं वाटतं की देवाने आपल्याला वचन दिलेलं आहे, देवाचं वचन आम्ही ऐकत आहोत पण काही घडत नाहीये. God called Abraham. God blessed him after 25 years. आणि देवानं अब्राहमाला बोलवलं आणि 25 वर्षांनंतर त्यांना त्याला आशीर्वादित केलं. God's love is permanent. देवाचं प्रेम हे सार्वकालिक आहे. He never changes. तो कधी बदलत नाही. His love for you and me is the same yesterday, today and forever. आणि त्याचं प्रेम तुमच्यासाठी माझ्यासाठी काल आज आणि युगानुयुग सारखंच आहे. He never changes. तो कधी बदलत नाही. Those people, those who looked unto God, they are never put to shame.
आणि जे देवाकडं जे आशेनं पाहतात, देवावर विश्वास ठेवतात, ते कधीच लज्जित आणि फज्जित होत नाही. They that believe in Jesus shall not perish. That is what the word of God says. आणि मग देवाचं वचन सांगते की जे देवावरती विश्वास ठेवतात त्यांचा कधी नाश होणार नाही. How? Why? आणि का? कसं? Because God's love is permanent. कारण देवाचं प्रेम हे सार्वकालिक